शांतपणे ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे हे तपासूनच प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह व्हावं. प्रवीणजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे. मध्यंतरी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं नसरापूरमध्ये जे 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला, त्याच्यानंतर तुम्ही म्हणाला की आता माझ्या पुढच्या सिनेमामध्ये स्वामी येतील आणि ते अशा नराधमांना ठेचतील. त्याच्यावरून तुम्ही बरेच ट्रोल सुद्धा झाला की स्वामीजी झाल्यानंतर, घटना झाल्यानंतर कशाला आधीच येऊन का वाचवत नाहीत. हे सगळे जो वाद आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि असं जे आहे सिनेमा आणि त्याचं प्रत्यक्ष वास्तव हे बदलू शकतं का सिनेमामुळं? तुमचा हे बघा, सिनेमामुळे 100% बदलू शकतं. मुळशी पॅटर्नच्या वेळी अशीच माझ्यावर टीका झाली, ट्रोल झालतो. कसले पिक्चर आणलेत पुण्यासारख्या शहरात, लोक कोयते घेऊन पळतायत. जणू काही 2017च्या आधी गुलाबाच्या कांड्या घेऊन एकमेकांना मारायचे पुण्यात. प्राजक्ताची फुलं उधळायची लोकांच्या गावावर. ए मूर्खा घे प्राजक्त, ए मूर्खा घे चाफा. त्या आईला त्याच्या आधीच 300-400 खून झालते पुण्यात. नाही, एक लक्षात ठेवा, सगळं होतं दिसायला लागलं. सोशल मीडिया आणि ह्या सगळ्यामुळे हे येतंय. 1992 साली काय झालं नव्हतं का असं काही? 1994 साली फक्त कसं आपल्या समोर ते येत नव्हतं. पण त्याच मुळशी पॅटर्ननी हजारो लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवल्या. शेती इकायची नसते, शेती राखायची असते, तर तो फायदा असतोच ना. कोण काय घेतं त्याच्यावर सगळं डिपेंड असतं. मला तर ट्रोल करणारे लई आवडतात, कारण मला आनंद मिळतो ते डिस्टर्ब झाल्याचा. कारण काय आहे, कुणीतरी कुणाच्या तरी फाटक्यात पाय घालतंय आणि स्वतःचा आनंद त्यात शोधतंय. त्यात मजा नाही ना, मजा नाही ना. अरे मी म्हटलो तरी ना, एक कलाकार व्यक्त तरी झाला ना त्या प्रकरणावर. कोण व्यक्त झालं? कोण व्यक्त झालं माझ्या हरकत थेट? कारण सगळे काय म्हणतायत, कुठं प्रवीण जाऊ दे रे, कुठं नादी लागतो, आपल्याकडची लोक शानी आहेत का? अरे नाही रे बाबा, 2-4च आहेत अशी ट्रोल करणारी, बाकी तर सगळी आपलं कौतुक करतातच की. सोडा, कुणीही व्यक्त होत नाही, पण मी होत राहणार, कायम राहणार. आणि मी तुम्हाला सांगतो, म्हणजे खरंच माझ्या हातात जर असा कुणी आला, मी चेचल्याशिवाय राहणार नाही. मी अजिबात सुसंस्कृत साहित्यातून आलेला लेखक बिकत नाही. माझ्या जीवनशैलीत नांगर, फाळ, क्वायता, बैल, घोडे हे आपसूक येतात. ते आमच्या जगण्याचा भाग आहे. मी ज्या मातीत आलो त्या मातीने मला असा बनवलेला आहे. आणि मी कुणासाठी तर